नर्मदे अरे बघा सूर्य देवता बघा हे असे डोंगर पहाडी बघा हे असं आलोय आम्ही तर खाली उतरत चाललोय आणि आम्ही मोरकट्ट्यावरून चाललोय आता मोरकट्ट्याला चाललोय मोरकट्टा राहिले आमच्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती 2 किलोमीटर अंतरावरून आम्ही पुढे जाणार मस्त आता ते आहे ना तुम्हाला हे बघा इथे तुम्हाला सूर्य देवता दिसत नाही आणि हो का इथे ये जे पहाड़ी डोंगर अपने को पहाड़ दिख रही है इधर आपको सूर्य देवता का तेज वो धूप दिख रहा है इधर नहीं हे थोड़ा इधर ही फरक है नर्मदे हर बघा मी आता मोरकट्टा बिजासन पास करून आता मोरकट्टा राहिले आम्हाला 2 किलोमीटर अंतर राहिले तर हे परिक्रमावासी आता ह्या रोडने अजून 2 दिवस चालणार 2 दिवसांनी हा रोड नाही बघा बॅक वॉटर वाव पुढे ती हे आहे मैया नाही ते कालची गोई नदीला जातं ते बघा हे गोई नदीला पाणी जातं गोई ते काल दाखवले काल नव्हतं का ते बघा हे असे आता हा रोड आम्हाला 2 दिवस आहे फक्त नंतर नाही आहे नर्मदे हर हे बघा हे परिक्रमा असे बसलेले आहेत इथे सगळे हा सूर्य देवता आम्ही आलो बिजासनवरून तर आम्ही जाणार आता मोरकट्टा हा रोड आहे आम्हाला परत थोडा चढला नाही मोरकट्टा गावाला हे सर्व हे बा हे बसलेले नर्मदे हर हे बघा जे ना आता तुम्हाला जे मी बगळे दिसतात बरं का ते थोडे तर ना हे शेतामध्ये आहे ना एक काम करतात ते आणि तिथे बगळे बघा ना ते शेजारी किती जमा झालेत आणि एक पहाडी एरिया आहे म्हणजे हा आहे ना नर्मदा परिक्रमा रोडला आम्हाला आहे ना हे असे दिसलेत एक बघा हे असे हे हा रोड आहे आता मोरकट्टा आम्हाला आहे ना तुम्हाला नाही म्हणलं का 2 किलोमीटर आहे तिथं आम्हाला आहे ना एक बालभोग भेटेल आणि हा असा रोड आहे जरा वजन थोडंसं थंडी वाजते फुल थंडी आहे थंडी फुल आहे आता आहे ना थोडंसं आताशी पूर्णपणे आपल्याला ऊन आहे पूर्णपणे ऊन असल्यामुळं थोडंसं चालण्यासाठी पण बरं वाटते पण सकाळी जरा लवकर आता 8 किलोमीटर आम्ही आहे ना आता 2 किलोमीटर 8 किलोमीटर आले म्हणजे 6 ते 8 2 तासात 8 किलोमीटर तासाला 4 किलोमीटर रनिंग कवर केली हे सकाळीच कवर होते 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत 17-18 किलोमीटर कवर होते नंतर तिथून पुढं हे कसले एकदम असे राहणार पाणी भेटणार कधी कुठे नाही असं एक पहाडी एरिया आला ना पाणी खाली जातं ना त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम येतो आता हा थोडा चढ लागला आहे नर्मदे हर हे बघा आता आम्हाला आहे ना एक बॅकवॉटर म्हणजे इथे आहे ना गोई नदीचे ते बॅकवॉटर आहे ते आम्हाला हे असं त्या रोडने चाललं रोडने आता इथे नाही काटेरी झाडं असल्यामुळे दिसत नाही अजिबात तर आम्ही आता आहे ना मोरकट्ट्याला जाणार मोरकट्ट्यावरून आता इथं पुढं जर दिसलं तुम्हाला तर दाखवतो मोरकट्ट्याला थांबणार थोडा वेळ असा रोड आहे तर आज काही म्हणजे काही हे याच्यातून दिसत नाही आहे मला दिसते पण ते कॅमेऱ्यातून काही दिसलं तर ठीक पण दिसेल पुढं एक सुंदर असेल तेवढंच तुम्हाला दाखवतो नर्मदे हर हे बघा आता तुम्हाला आहे ना एक असं दाखवतो
एकच नंबर. तुम्ही बघा आता एक पाणी दाखवतो, एकच नंबर खेटून तुम्ही पासन नर्मदेहर मोरटाक्का रोडला शुलपाणी झाडी रोडला आहे बघा. शुलपाणी झाडी रोडला एक असं सुंदर स्वरूप आहे. ते स्वरूप आपल्याला बघायला सुद्धा एकदम आनंद वाटेल आणि खरोखर आनंद वाटेल. तुम्ही असं स्वरूप बघू शकता. ते स्वरूप एक नंबर आहे. वाव बघा, क्वार्टर एकदम सुंदर स्वरूप आहे, सुंदर. हे बघा, हे दिसेल तुम्हाला बघा आता. एक नंबर सुंदर आहे. हे बघा नर्मदेहर, वा सुंदर. हे आपल्या शुलपाणी आपण चाललोय त्या रोडला आहे, सुंदर. आणि तिथे पण काही आहे ना, परिक्रमा अशी येतात, आंघोळ करतात, मस्त आहे. आंघोळीला पण सुंदर जागा आहे, सुंदर आहे, मस्त जागा आंघोळ. एक नंबर. नर्मदेहर बारखेडी 3 तर आम्हाला असं याच्यातून जायचं बघा. आता हे असे पहाडी लागणार आहे, पहाडीच्याच बाजूला आहे, एकदम व्ह्यू सुंदर आहे. नर्मदेहर हे बघा. आता आम्ही आहे ना, हे बघा शुलपाणी जंगलातून, हे जंगल आहे, शुलपाणीचं जंगल, हे जंगल रोडला आहे आम्ही. तर आम्हाला हा सिमेंटी रोड असा लागणार आहे एक माझ्या मते काहीतरी 20-21 किलोमीटर, 20-25 किलोमीटर लागेलच, नंतर नाही. तर तुम्ही पाहिलं पाठीमागे तर एक सुंदर स्वरूप, पाण्याची बॅकवॉटर आहे ती. ते मैयाची नाही आहे, ती गोई नदी आहे त्याची बॅकवॉटर. हे सुंदर, हे परिक्रमा असे चालतात. आणि याच्यावरती ऊन पडले बघा, इथे वर ऊन आहे, ते ऊन आहे. आणि हे झाडे असल्यामुळं आम्हाला असं चालावं लागतं. हे बघा, तर पूर्ण महिन्याने पूर्ण एक नंबर हे होईल. आम्हाला झालेत आता कमीत कमी 13 दिवस झालेत आम्ही इथपर्यंतचे. आम्ही स्लो चालतो, सावकाश चालतो, सर्व काही. पण आम्ही जास्त चालत नाही, कारण आत्ताशी अजून एक 10-15 दिवसांनी आम्ही पूर्ण फिट होणार. हे सुंदर आहे. चढ चढायचं आता, चढ आहे पूर्ण. हा चढ आहे हा. आणि हे एक पहाडी एरियातून हम लोग जा रहे. मस्त आहे. नर्मदेहर हे बघा, घाट लागलेलं आहे आम्हाला आता मोरकट्टाला जायला. हा घाट संपला का मोरकट्टा आहे. आणि एक विशेष म्हणजे एक असं आहे का, जे आहे ना आम्ही जे चाललो आहे तिथं सावली आहे बघा खाली, आणि शेजारी लगेच ऊन आहे. म्हणजे एक विशेष हे परिक्रमा, ते खाली बसले आराम करतात. घाट लागला आहे ना, वय असल्यामुळे थोडे आपले बसतात, उठतात, चालतात. एक तरी ना झाडी आहे, झाडीला सावली कशी दिसते बघा. नर्मदेहर हे बघा, चढ आहे असा पूर्ण चढ असल्यामुळे आहे ना, हे परिक्रमावासी थोडे बसतात मध्ये टाकतात. आणि मेन म्हणजे वजन आहे ना, मेन म्हणजे वजन आहे. वजन असल्यामुळे आहे ना, ते वजन घेऊन एक घाट चढायचं आहे. आणि असंच 8 दिवस असंच जंगलांमध्ये
चढायचं आहे. पूर्ण 8 दिवस लागणार, 8 ते 10 दिवस. आणि हा तर रोड आहे, त्यावेळेस रोड नसणार, हे असे रोड असणार. रोड चढत मध्ये मध्ये थांबायचं, मध्ये मध्ये अरे खिंड, एक असे खिंड लागेल. परत उतारी, तर उतारी हॅलो, काही उतारी. हे असे एक गाडीसुद्धा बसत नाही. छोट्या गाड्या आहेत त्याच्यात, मोठ्या गाड्या नाही ती. बघा, तर मी आलो आहे आज. आलो आहे आता. उतार लागेल, तर उताराला थोडं स्पीड वाढेल. हे गाडीचं कसं वाढतं तसं आमच्या पण परिक्रमा वाशियांचं स्पीड वाढणार आहे. कारण पूर्ण उतार आहे. त्यात चढ होता तर उतार लागेल. हे बघा, हे मध्ये ऊन, मध्ये सावली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा, नर्मदे हर. हे बघा, हे असं आहे. इथून सावली इकडे, हे वर तिकडे समोर अजून चढ चढायचे. आता सगळे चढ उतार, चढ उतार, चढ उतार असे लागणार. आता शुलपाणी जंगल हे असं, ही शुलपाणी जंगलाची सुरुवात आहे. आता हे आम्हाला सुरुवात आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडं असाच याचा रोड नसणार आम्हाला, नंतर अवघड याच्यातून जावं लागणार. नर्मदे हर. हे आमचे सर्व परिक्रमावासी पाठीमागून येतात. मस्त चालत 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 थांबले. रे वर झाडी आहेत, जंगल आहे. नर्मदे हर.